काळजी करण्याचं काही कारण नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. बहुतेक गेल्या 2 दिवसात त्यांनी काही व्यवस्थित खाल्लेलं नाही. त्यामुळे अशक्तपणा आला आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या असाव्यात. मी त्यांना सलाईन दिले. थोड्या वेळाने त्यांना शुद्ध येईल. शुद्ध आल्यावर ती मला ओळखल ना? म्हणजे तुम्ही कोण आहात त्यांचे? मी कमळे मोहिते. ती मी माझी आई आहे. आई आहे तर ओळखणारच ना. ॲक्च्युली डॉक्टर, त्यांचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. त्या कड्यावरनं खाली पडल्या. आम्हाला कुठेच त्या सापडल्या नाहीत अँड वी थॉट शी इज नो मोर. बट आज अचानक त्या आम्हाला भेटल्या आणि त्या कोणालाच ओळखत नाही आहेत. अहो डॉक्टर, सरू काकी नुसतं एवढंच बोलत होती की माझी कमळी तिकडं आहे, मला जायला पाहिजे. म्हणजे तिला माहित आहे का तिची पोरगी कमळी आहे? मग ती कमळीला का नाही ओळखत? आपण एक काम करू, आपण त्यांच्या मेंदूचे CT स्कॅन आणि MRI काढून घेऊ. त्यातून काही गोष्टी अजून स्पष्ट होतील. पण सध्या तरी असं दिसतंय की त्यांना कोणता तरी मोठा मानसिक धक्का बसलाय आणि त्या धक्क्यातून त्यांच्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. डॉक्टर, काकींना लहानपणीची कमी कशी काय आठवते? आणि आबांना जाऊन वर्ष होऊन गेला आता, तरी पण काकी असं म्हणत होते की आबा गावाकडे. असं का? सांगतो. त्याला आमच्या वैद्यकीय भाषेत रिट्रोगेटेड ॲम्नेसिया असं म्हणतात. हा आजार स्मृतिभ्रंशाशी कनेक्टेड आहे. अशा केसेसमध्ये काय होतं की कधीकधी एखादा धक्का बसला की आठवणींच्या एखाद्या काळाचाच पूर्ण विसर पडतो. तुम्ही सांगताय त्यावरून असं दिसतंय की तुम्ही जेव्हा 4-5 वर्षाचाच होता तिथपर्यंत त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. त्यानंतर काय झालं ते सगळं विसरलेत. मग सगळं केव्हा आठवल तिला? म्हणजे मी जर सगळ्या गोष्टी आठवण करून दिल्या तर आठवल ना? नाही, मी असा सल्ला देऊ शकत नाही. कारण अशा केसेसमध्ये पेशंट खूप सेन्सिटिव्ह झालेले असतात. तुम्ही जर त्यांना सगळं आठवण्यासाठी दबाव टाकला तर कदाचित त्यांना जे आठवते ते सुद्धा ते विसरतील. त्यामुळे तुम्हाला ही केस जरा जपून हाताळावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा आजारासाठी गोळ्या औषधं देऊन काही फरक पडत नसतो. त्यांना त्यांच्या परीने जितकं काही आठवेल तितकं आठवू द्या. पण आता तुम्ही त्यांना कसलाही फोर्स करू नका. आजची रात्र त्यांना इथेच राहू द्या. मी काय औषध गोळ्या लिहून दिलेल्या आहेत, त्या शुद्धीवर आल्या त्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी ठरवूया.